हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी निलेश चौधरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या सेशनमध्ये. तर आपण आपल्या नेक्स्ट सिरीजमध्ये प्री लेवल्स पझल्स पाहत होतो. आता नेक्स्ट सिरीज बघा काय आहे. नेक्स्ट सिरीज 8 पर्सन आर अराउंड सर्क्युलर टेबल. आता टेबल सर्क्युलर मध्ये बसताना एक तर इनसाइड आउटसाइड स्क्वेअर आणि सर्कल मध्ये, पण त्याच्यातही काय आहे त्यांनी जर क्लिअर नाही दिलं आहे, इथे क्लिअर दिलं नाही काय. 8 पर्सन आर सिटिंग अराउंड अ circular table in such a way that 4 of them facing inside and remaining 4 facing outside. आता 4 इनसाइड आहे 4 आउटसाइड आहे, त्या कोणत्या त्याने दिले आहे. ठीक आहे, 4 फक्त एवढं माहिती आहे, 8 पैकी 4 सेम फेस करेल आणि 4 इनसाइड फेस करेल आणि 4 आउटसाइड. बघा क्वेश्चन स्टार्ट होतो इथून. 2 पॉसिबिलिटी काढतो मी. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं, 4 इनसाइड आहे आणि 4 आउटसाइड आहे, बस एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बघा ए सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ बी. बी च्या थर्ड लेफ्टला कोण आहे, ए आहे. पण ए कुठे बघतो, ए ची इनसाइड आहे आउटसाइड आहे माहित नाही. 2 पॉसिबिलिटी आहे, 2 ठिकाणी ठेवा ना, एका ठिकाणी पण बी सेम ठिकाणी ठेवा. ठीक आहे, एकदा इनसाइड घेऊ. काय आहे, ए थर्ड टू द लेफ्ट ऑफ बी. बी च्या थर्ड लेफ्टला ए पाहिजे, तर मी याला आउटसाइड घेतो. याला आउटसाइड घेतल्यावर याची लेफ्ट साइड फर्स्ट सेकंड थर्ड इथे येईल. त्याच्यानंतर याला इनसाइड घेतो, याची इनसाइड घेतल्यावर लेफ्ट साइड फर्स्ट सेकंड थर्ड इथे. क्लिअर आहे. 2 वेगवेगळे पॉसिबिलिटी आहे. बी च्या रिस्पेक्ट मध्ये ए बसला आहे, थर्ड लेफ्टला आहे, तर एकदा बी आउटसाइड एकदा बी इनसाइड. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 पर्सन सीट बिटवीन ए अँड सी. ए अँड सी मध्ये किती आहे, 2 पर्सन आहे. 2 पर्सन आहे म्हणजे तो थर्डच बसला आहे ना. तर ए आणि सी, 1 2 सी इथे येऊ नाही शकत, तर एकच आहे. 1 2 सी इथे येईल. त्याच्यानंतर 1 2 सी इथेच येईल. इकडे ऑलरेडी बी आहे 2 पर्सन मध्ये. त्याच्यानंतर सी, हू कोणासाठी आला, सी साठी. सी फेस द सेम डायरेक्शन ॲज बी. सी आणि बी चं डायरेक्शन, आपल्याला डायरेक्शन ही इनसाइड आउटसाइड पाहायचं आहे ना, कारण की 4 इनसाइड आहे 4 आउटसाइड आहे. आणि मग त्यांनी क्लिअर केलं सी आणि बी सेम फेसिंग करतात, तर या डायरेक्शन मध्ये सी, बी ची फेसिंग आउटसाइड आहे तर सी ऑब्वियस आहे आउटसाइड. याच्यात इनसाइड आहे तर सी पण इनसाइड आहे. दोन्ही वेगवेगळ्या पॉसिबिलिटी आहे ना. त्याच्यानंतर डी अँड ई फेस इच अदर. क्लिअर दिला आहे, डी आणि ई फेसेस इच अदर. फेस इच अदर म्हणजे काय आहे, ते अपोजिट आहे पहिल्यांदा, आणि इच अदर फेस करत आहे तर ते दोन्ही इनसाइड आहे. बघा दोन्ही अपोजिट वाल्यासाठी जागा इथे आणि इथेच राहिली. इथे जर बसवला कोणता आहे, तर इथे ऑलरेडी बी बसला आहे. इथे जर बसवला ऑलरेडी ए आहे. इथे जर बसवला तर ऑलरेडी ए. म्हणजे याच्या डायरेक्शन कोणती आहे, एक हा आणि हा, आणि हे दोन्ही फेस इच अदर म्हटल्यावर इनसाइड बघेल दोघेही. कोण डी कोण ई माहित नाही. डी आणि ई फेसेस इच अदर, तर डी ई इथे येऊ शकतो, डी इथे येऊ शकतो. त्याच्यानंतर हे याच्यासाठी इथे जागा आहे आणि इथे जागा आहे. हे दोन्हीही फेस इच अदरला आहे. क्लिअर. लिहून घेऊ का, मी लिहून घेतो. ठीक आहे, 2 ऑप्शन तरी येतं, दोन्हीही लिहावं लागेल, डी किंवा ई. ठीक आहे, डी किंवा ई. त्याच्यानंतर इथे पण ई और डी. त्याच्यानंतर बघा इथे येईल डी और ई आणि इथे येईल ई और डी. नंतर आपण चेंज करू. ठीक आहे, त्यानंतर एफ सीट्स सेकंड टू द राईट ऑफ जी. जो एफ आहे तो जी च्या सेकंड राईटला आहे. एफ सीट सेकंड टू द राईट ऑफ जी. पण जी मग हू दिला आहे, जी हू फेसेस अपोजिट डायरेक्शन टू बी. जी चं डायरेक्शन बी च्या अपोजिट आहे, तर याच्यात सपोज याच्यात जी कुठे पाहिल, जी इनसाइड पाहिल सर, कारण बी ऑलरेडी कुठे बघत आहे, कुठे बघत आहे, हा आउटसाइड आहे, तर जी इनसाइड आहे. आणि जी च्या सेकंड राईटला एफ आहे, तर जर जी इथे बसेल का, जी इथे बसेल का, जी जर इनसाइड पाहिल तर कोण बसला आहे इथे, एफ नाही बसेल, डी आणि 2 पैकी एक बसेलच. त्याच्यानंतर जी इथे येईल का, जी जर इनसाइड बघेल तर जी चा सेकंड राईट एफ इथे येईल, बाकी जागा नाही आहे. ठीक आहे, जर इथे बसवला तर जी चा सेकंड राईट सी ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर इथे जी ची डायरेक्शन आउटसाइड होईल, बरोबर आहे, आउटसाइड होईल. तर आउटसाइड झाले, तर जर जी इथे बसला तर सेकंड राईट इथे कोणीच नाही, इथे कोणीच नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे बसवला, सी चं अपोजिट टू बी आहे, तर
जी कुठे पाहिजे, हा इनसाइड आहे तो आउटसाइड बघेल तर इकडेच येईल. बरोबर आहे. हा सपोज इथे जी आला, जीचं लेफ्ट साइड आहे ना, सेकंड लेफ्ट आहे, बघा काय आहे, लेफ्ट साइड सेकंड राईट पाहिजे त्याला, तर इथे येईल का जी, तिथे नाही येणार. बरोबर आहे. इथे जर आला तर याची राईट साइड सी कोणीतरी बसला आहे ऑलरेडी. ठीक आहे अशी. त्याच्यानंतर मग कुठे बसेल, जी साठी ही जागा आहे, जी फेसेस आउटसाइड इथे, आणि जीचा सेकंड राईट एफ इथे येईल. क्लिअर. एकदा इनसाइड आहे, एकदा आउटसाइड, कारण आपण बी वरूनच रिस्पेक्ट घेतला त्यात. त्याच्यानंतर एच सिट सेकंड टू द राईट ऑफ ई. ईच्या सेकंड राईटला एच आहे. हा, अँड कोणासाठी आला, अँड एच साठी. अँड एच फेसेस आउटसाइड, एच आउटसाइड आहे आणि कोणाच्या सेकंड राईटला आहे, ईच्या सेकंड राईटला आहे. आणि ई आणि डी दोन्ही कसे आहे, दोन्ही पण इनसाइड फेसिंग आहे. तर बघा इथे ई येईल का, इथे जर ई आला तर सेकंड राईट एच इथे नाही येणार, तर ऑब्वियस आहे ई कुठे येईल, ई इथे येईल, कारण आपल्याला एच ईच्या सेकंड राईटला पाहिजे. एचचा सेकंड राईट फर्स्ट, सेकंड, आणि एच हा आउटसाइड बघत आहे, तर तिथे कोण बसेल, इथे डी बसेल. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर या साईडने ईच्या सेकंड राईटला पाहिजे, तर जर इथे ई ठेवला तर सेकंड राईट ऑलरेडी इथे आहे. इथे ई ठेवू शकतो का, हो इथे ई ठेवू शकतो. इथे जर ई ठेवला तर एच इथे येईल, आणि एच आउटसाइड आहे, तर बघा इथे कोण आला, इथे ई, तर इथे डी येईल, ऑब्वियस आहे. इथे डी, ईच्या सेकंड राईटला एच आहे आणि एच आउटसाइड आहे. इथपर्यंत ठीक आहे, समजलं सगळं, सर्व झाले. आता फेसिंग पाहायचे आपल्याला, कारण सगळे तर बसले, सगळे 8 जण बसले. त्याच्यानंतर एफ अँड ए फेस द सेम डायरेक्शन ॲज एच. त्याचं मिनिंग होतं एफ, ए आणि एच तिन्ही सेम डायरेक्शन फेस करत आहे. कोणाचं डायरेक्शन दिलं आहे या ह्याच्यात, बघा एचचं दिलं आहे, तर एफ आणि ए आउटसाइडच होईल. ठीक आहे. एफ हे आउटसाइड, त्याच्यानंतर एच हा आउटसाइड आहे, तर एफ आणि ए आउटसाइडच होईल. आता बघा त्यांनी पहिले डायरेक्शन मध्ये काय दिलं, 4 इनसाइड आणि 4 आउटसाइड. ऑलरेडी सगळ्यांची डायरेक्शन क्लिअर आहे, म्हणून इथे कोणती पॉसिबिलिटी राईट आहे रॉंग आहे, कारण की दोन्ही वेगवेगळ्या पॉसिबिलिटी आहे. कुठून आपण इथून जिथून स्टार्ट केलं तिथूनच, तर वेगवेगळे करून घेऊ. सर्वात पहिल्यांदा मी या ह्याच्यात आउटसाइड वाल्यांना सर्कल करतो. आउटसाइड 1 2 3 4 आणि 5. बघा 5 झाले, आणि इनसाइड वाले 1 2 आणि 3 झाले. त्यांनी क्लिअर केलं होतं 4 इनसाइड आणि 4 आउटसाइड आहे, तर ही राईट आहे. काय आहे बघा, इनसाइड वाले 1 2 3 अँड 4. 4 इनसाइड आहे, हे आउटसाइड आहे. कोणकोणते आहे, एच आउटसाइड आहे, डी आउटसाइड आहे, सॉरी हा जी आउटसाइड आहे, तर इनसाइड वर मी हे केलं. ठीक आहे. एच आउटसाइड आहे, जी आउटसाइड सेकंड वाला, ए आउटसाइड थर्ड वाला, एफ आउटसाइड फोर्थ वाला. हा जो आहे तो इनसाइड आहे. 4 इनसाइड आणि 4 आउटसाइड ही क्लिअर आहे. ठीक आहे, समजलं. ही रॉंग आहे, हा ही रॉंग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट पझल फक्त एकदा चेक करून घ्यायचं की 4 इनसाइड आहे 4 आउटसाइड आहे, कारण तेच महत्वाचं राहतं. हा, नेक्स्ट बघा. इन अ क्लास देअर आर 7 क्लासमेट्स. एक क्लासमध्ये 7 क्लासमेट्स आहेत, त्यांचे नाव आहे पी क्यू आर एस टी. कोण कोण आहे, पी क्यू आर एस टी यू व्ही, हु वर बॉर्न इन द सेम मंथ इयर. एका इयर मध्ये बॉर्न झालेले आहे ते, बरोबर आहे. आता एकतर these classmates were born on either 3rd or 15th of the following. आता 7 पर्सन आहेत, एक तर 3rd नाही तर 15th ऑफ द मंथ. मंथ देईल समोर, ऑफ द फॉलोइंग मंथ्स दिले बघा. फेब्रुवारी, मे, सप्टेंबर अँड नोव्हेंबर. 4 मंथ आहे, 7 पर्सन आहे, बरोबर आहे. आणि ते आयदर 3 और 15 मध्ये बॉर्न झालेले आहे. बघा आता 3 आणि 3rd और 15th डेट ऑफ बर्थ आहे, आणि 4 मंथ आहे, तर आणि मंथ 4 आहे, तर किती झाले, 8 झाले ना. डेट ऑफ बर्थ 8 आणि 7 पर्सन आहेत, तर कोणत्याही एका मंथ मध्ये एक पर्सन येईल, एवढं लक्षात ठेवा. कोणत्याही एका मंथ मध्ये एक पर्सन येईल, एक तर 3rd नाही तर 15 वर, तेव्हाच 7 होईल ना. ठीक आहे, त्याच्यानंतर क्लिअर झालं हे.
आता मग आपण काय करू, पॉसिबिलिटी घेऊन घेऊ ना एकदा. मंथ घेतो एकदा, मंथ आता 7th आहे, 8 करून घेऊ ना एकदा 8. ठीक आहे, कारण ईच आहे, कोणत्या मंथला कोण नाही बसत आहे आपल्याला माहित आहे का. पण आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं 7 पर्सन आहे. कसे होईल, मंथ लिहून घेतो मी. लक्षात ठेवायचं मंथ बरोबर लक्षात ठेवा. मंथ जसे इन्क्रीजिंग जे येतात ते असेंडिंग ऑर्डरने. फेब्रुवारी पहिल्यांदा येतो तर फर्स्ट, त्याच्यानंतर मे येतो, त्याच्यानंतर सप्टेंबर आणि नोव्हेंबर. एवढं लक्षात ठेवायचं कोणते किती डेटचे आहे. आपण याच्या पहिले जे पाहिली होती ते याच्यात लिहिले होते, ते एवढं लक्षात ठेवायचं, फरवरी आणि मे. आता फरवरी कोणता लीप इयर असलं तरी 13 किंवा 15 नंबर डेट्स येईल ना. ठीक, बघा आता डेट्स लिहितो मी काय, 3rd, 15, 3rd, 15, 3rd, 15, 3rd आणि 15 नंबर. या डेट्स झाल्या. आपल्याला 8 आहे, आपल्याला 7 ठेवायचं आहे. कोणत्या तरी एका मंथमध्ये एकच बसेल. तर पहिली पॉसिबिलिटी इथे घेतो मी. ठीक आहे, सेकंड पॉसिबिलिटी डिपेंड, आपण पाहू किती पॉसिबिलिटी बनते. ठीक आहे, नेक्स्ट बघा. नेक्स्ट पझल स्टार्ट होईल. बघा काय आहे, यू वॉज बॉर्न इन अ मंथ विथ 30 डेज. आता यू जो आहे 30 डेज, याच्यात 30 डेज मंथ वाले किती मंथ आहे, 30 वाले, तर हा एक आहे आणि हा एक आहे. मग यू वॉज बॉर्न इन द मंथ ऑफ 30 डेज. आता यू ची डेट ऑफ बर्थ दोन पैकी एक राहील ना, एक तर 3rd राहील नाही तर 15th राहील. आता त्याच्यातही दिला आहे, काय दिला आहे तो या दोन पैकी एक आहे, म्हणजे पॉसिबिलिटी वाढल्या. बरोबर आहे, पण एवढं क्लिअर झालं, यू एक तर इथे येईल नाही तर इथे येईल. क्लिअर, एक तर इथे येईल यू नाही तर इथे येईल. आणि क्लिअर दिला आहे का 13 आहे का, यूचं डेट ऑफ बर्थ नाही दिली, 3rd आहे की 15th आहे. ठीक आहे, तर मग एवढं लक्षात ठेवायचं, यू आणि यू 13 आहे. तर मग लिहून टाकू ना, पॉसिबिलिटी घेऊन एकदा कंडिशन लिहून ठेवतो, कारण की पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. यू जो आहे 30 डेजच्या याच्यात आहे. त्याच्यानंतर देअर आर ओनली 2 people यंगर दॅन आर. त्याचं मिनिंग होतं आर पेक्षा 2च यंगर आहे, 2 people यंगर आहे. तर 1, 2 पॉसिबिलिटी आहे आर इथे यायची. ठीक आहे ना, सेकंड आहे इथं, कारण त्याच्यापेक्षा 2 लहान आहे. म्हणजे याचा अर्थ क्लिअर होतो की हे दोन्हीही पर्सन राहीलच. इथे कोणीतरी कट होईल, कारण की 8 आहे आपल्याला, अकॉर्डिंग टू पर्सन 8 साठी जागा आहे. तर या 2 जर क्लिअर केल्या तर इथे कोणीतरी एक मंथ येईल, पाहू आपण समोर. त्याच्यानंतर आता बघा, जर एका पॉसिबिलिटीमध्ये यू सप्टेंबरमध्ये आणि एका याच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये ठेवतं, पहिल्या याच्यासाठी यू इथेच बसेल ना, कारण तो 30 जे डेज आहे 30 डेजच्या मंथमध्ये आहे, तर यू एका ठिकाणी इथे बसेल. आता दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये इथे बसू शकतो, इथे बसू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी नाही लिहित, फक्त एवढं लक्षात ठेवायचं यू 30 मंथ्समध्ये 30 डेज मंथ्समध्ये आहे. त्याच्यानंतर व्ही अँड एस शेअर द सेम डेट ऑफ डिफरंट मंथ्स. त्याचं मिनिंग बरोबर लक्षात ठेवायचं. काय, व्ही आणि एस शेअर द सेम डेट्स. व्ही आणि एसचं डेट सेम राहील, फक्त डिफरंट मंथ्स राहील. वेदर इट इज 3rd तर 3rd दोन्ही 3rd व्ही आणि एस, आणि 15th राहिला 15th. बघा त्याच्यानंतर एस इज यंगर दॅन व्ही, याचा अर्थ क्लिअर झाला. एस इज यंगर दॅन व्ही, तर मोठा कोण आहे, व्ही मोठा आहे. व्हीच्या नंतर सेम डेटला कोण येईल, एस येईल. एक तर 3rd, याचा 3rd आला तर हाय 3rd, याचा 15 आला तर हाय 15. क्लिअर, पण सिक्वेन्सच आहे व्ही एस. त्याच्यानंतर नो वन बॉर्न इन द सेम मंथ ॲज टी. क्लिअर दिला आहे यांनी, नो वन बॉर्न इन द सेम मंथ ॲज टी. ज्या महिन्यात टी बॉर्न होईल त्या महिन्यात तो एकटाच राहील, कोणताही. सपोज आता इथे टी राहील का, नाही. जर इथे टी राहिला तर या महिन्यात कोणीच नाही बसेल. इथे जे टी जर राहिला तर दुसरा पर्सन नाही, एका महिन्यात टीच राहील. मग समोर दिला आहे टी हू वॉज बॉर्न जस्ट आफ्टर व्ही. व्हीच्या जस्ट आफ्टरला आहे टी, पहिली गोष्ट. व्हीच्या जस्ट आफ्टरला टी आहे, तर पॉसिबिलिटी काय आहे बघा. आता व्हीची पॉसिबिलिटी 15 यायची आहे. व्हीचे 2च डेट्स आहे ना, एक तर 3rd नाही तर 15.
बघा याच्यात जर मी सपोज केलं की आता व्हीच्या नंतरच ठेवायचं आहे, व्ही जर इथे ठेवला तर व्हीच्या जस्ट आफ्टर टी, हे टी आणि समोर दिलाय टी अशा याच्यात आहे की टी एकाच त्या महिन्यात एकटाच आहे, तर इथे आणि इथे होणार नाही, तर व्हीची थर्ड तर डेट येणार नाही ना. ठीक आहे, दुसरीकडे जागा नाही आहे आणि जर इथे व्ही ठेवलात पण व्हीच्या खाली एस ही त्याच डेटला ठेवायचं आहे, तर मग पॉसिबिलिटी काय आहे, व्ही जर सपोज इथे ठेवला, इथे नाही ठेवू शकत कारण की टी सेम मंथला आहे, टी ला वेगळाही मंथ द्यायचा आहे ना आपल्याला सेपरेट. व्हीच्या जस्ट आफ्टर टी आहे, व्हीची डेट किती झाली 15, तर एस 15 साठी एस इथे येईल का, नाही टी एकटाच आहे तर एस साठी जागा 15 एस इथे येईल, याच्यात तर ठेवायचंच आहे आणखी. ठीक आहे, इथे ठेवू नंतर मग आपण. ठीक आहे, आणि दुसरी डायरेक्शन जर म्हटलं मी तर तिथेच येईल, याच्यात व्ही टीच येईल कारण दुसरी जागा नाही आहे. जर इथे व्ही ठेवला तर इथे टी ऑलरेडी आर बसला आहे. ठीक आहे, फक्त आता याच्यात आणि याच्यात फरक काय आहे, आपण इथे यू इथे ठेवला, याच्यात यू कुठेही बसू शकतो. मग जर व्ही इथे बसलात सर एस इथे बसतो आणि एस इथे बसला तर यू साठी जागा भेटली आपल्याला, यू 30 मंथ आहे, तर दोन्ही वेगवेगळ्या पॉसिबिलिटी चालल्या. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता हे व्ही आणि टी इमिजिएट, टी जो आहे व्हीच्या इमिजिएट आफ्टर आला, त्याच्यानंतर ही कंडिशन क्लिअर झाली, हा 15 आहे हा 15 आहे, दोन्ही वेगवेगळे चालल्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, ओनली 2 people वर बॉर्न बिटवीन पी अँड एस. पी अँड एस मध्ये 2 people पाहिजे, पी अँड एस 1 2 people आहे, इथे पी येईल, आता 1 2 ही इथे ऑलरेडी कोण बसलाय, यू बसला आहे, तर ही पॉसिबिलिटी रॉंग आहे. ठीक आहे, ही रॉंग चालली, आता हीच राईट करायची पहायचं. आता त्याच्यानंतर कोण आहे, वी शेअर्स द मंथ विथ द एल्डेस्ट अमंग 7 क्लासमेट्स. त्यांनी क्लिअर केलं वी जो आहे, वी शेअर द मंथ विथ द एल्डेस्ट अमंग क्लासमेट, जो सगळ्यात मोठा आहे त्याच्यासोबत वी मंथ शेअर करत आहे, तर वी शेअर द यंग एल्डेस्ट ऑफ द 7, तर कोण राहिलं, इथे तर कोणी बसणार नाही ना, किती पर्सन होते 7, 1 2 3 4, हा एकटाच आहे, तर इथे कोणीच नाही येणार. ठीक आहे, मग 1 2 3 4 5 6 कोण राहिला, क्यू राहिला आय थिंक, तर क्यू इथे येईल. क्यू व्ही कोणासोबत आहे, यंगेस्ट सोबत आहे. क्लिअर, तर ही झाली राईट डायरेक्शन डायग्राम किंवा राईट पझल झाली. क्लिअर, ही रॉंग का झाली, एस आणि पी मध्ये 2 पर्सन बसवायचे होते म्हणून रॉंग. क्लिअर, नेक्स्ट पझल बघू. बघा नेक्स्ट पझल, आणि एकदा रीडिंग करून पुन्हा चेक करून घ्यायचं तुम्ही. ठीक आहे, नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे, फ्लोअर बेस आहे. बघा, इन अन 11 स्टोअर बिल्डिंग, in an 11 floor building having a floor number 1 to 11, 11 फ्लोअर आहे, त्यांची नाव आहे काय, ए बी सी डी ई एफ जी एच अँड आय, इच लाईव्ह ऑन अ डिफरंट फ्लोअर. किती फ्लोअर आहे, 11 फ्लोअर, आणि पर्सन किती दिले, 9च दिले आहे, म्हणजे याचा अर्थ समोर 9 आहेत, 11 पाहिजे ना, मग 11चा नंबर कोणता नंबर येतो, जे के येतो ना, पण त्यांनी 9 दिले आहे. त्याच्यानंतर द ग्राउंड फ्लोअर इज नंबर 1, द फ्लोअर अबव इट इज नंबर 2 अँड सो ऑन, म्हणजे त्यांनी सरळ सरळ दिला आहे ग्राउंड फ्लोअर 1 2 3 असं 11 फ्लोअर आहे. 2 ऑफ द फ्लोअर्स इन द बिल्डिंग आर वॅकंट, त्या 11th मधल्या 2 वॅकंट आहे, म्हणून यांनी नाव, जे पर्सनचे नाव आहे ते 9 दिले आहे. क्लिअर झालं, 11 फ्लोअर आहे, त्याच्यातले 2 फ्लोअर वॅकंट आहे आणि 9 पर्सनचे नाव आहे, ते 2 फ्लोअर कोणते आहे समोर बघ येईलच. ठीक आहे, आता 11th आहे तर पॉसिबिलिटी लिहून घेतो मी, 11th आहे, 2 ठेवू, 2 3 ठेवू शकतो, 3 ठेवू. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, फ्लोअर नंबर लिहितो, 7 10 9 8 7 6 5, त्याच्यानंतर
4 3 2 आणि 1 हा ग्राउंड फ्लोअर आहे, त्याचे इन्क्रीजिंग चालले. ठीक आहे, बघा आता काय आहे, ए लाईव्स ऑन द 5th फ्लोअर. क्लिअर दिलं असेल ते लिहून घ्या. ठीक आहे, ए 5th फ्लोअरवर आहे तर ए इथे येईल, ए इथे येईल. 2 करायचे 2 करा, 3 करायचे 3 करा. 2 करू आपण, कुठे समोर चेक करू आपण. त्याच्यानंतर नन ऑफ द वॅकंट फ्लोअर इज अन ऑड नंबर. क्लिअर इथे काय होतं, याच्याहून क्लिअर होतं की नन ऑफ द वॅकंट फ्लोअर इज ऑड नंबर फ्लोअर. त्याचं मिनिंग असं होतं की जे वॅकंट फ्लोअर आहेत, किती वॅकंट आहेत, 2 वॅकंट आहे ना, 9 पीपलचेच नाव दिले. तर वॅकंट फ्लोअर जो आहे तो इवन नंबरला येईल. इवन कोणकोणते, 2 4 8 6 8 आणि 10 5 आहे ना याच्यात, तर कोणतंही 2 वॅकंट आहे. त्याच्यानंतर देअर आर 3 फ्लोअर्स बिटवीन द फ्लोअर ऑन विच बी अँड डी लाईव्स. बी अँड डी लाईव्स देअर आर. आता याच्यात फ्लोअर आणि पर्सन मध्ये कन्फ्यूज करतात. मग हे काय होत आहे, 9 पर्सन दिले आहे तर देअर आर 3 पीपल म्हटलं, पर्सन म्हटलं तर फ्लोअर्स जास्त होऊ शकतात. आता यांनी क्लिअर दिलं आहे की देअर आर 3 फ्लोअर्स बिटवीन बी अँड डी. फ्लोअर्स आहे, पर्सनची काही सांगता येत नाही. 3 फ्लोअर्स आहे बी आणि डी मध्ये. डी वर आहे की बी वर आहे माहित नाही, ही कंडिशन माहित नाही, कुठेही लिहू शकतो. ठीक आहे, फ्लोअर सांगितलं. त्याच्यानंतर ई डज नॉट लाईव्ह ऑन द फ्लोअर इमिजिएटली अबव और इमिजिएटली बिलो सीच फ्लोअर. इमिजिएटली जो ई आहे तो सीच्या इमिजिएटली बिलो नाही, अबव आणि अबवही नाही पाहिजे. म्हणजे याचा अर्थ ई आणि सी जवळ जवळ नाही आहे, सरळ सरळ ठेवा ना, ई आणि सी जवळ जवळ नाही पाहिजे. त्याच्यानंतर देअर इज 1 वॅकंट फ्लोअर बिटवीन द फ्लोअर्स ऑफ विच एच अँड जी लाईव्ह. त्याचं मिनिंग होतं एक वॅकंट फ्लोअर पाहिजे कोणाच्या मधात, एच आणि जी मध्ये. एच आणि जी कुठे ठेवू नाही माहित, तर एच आणि जी मध्ये जो फ्लोअर येईल तो वॅकंट राहील, एच आणि जी. आता इथून एवढं क्लिअर होते, एच आणि जी मध्ये वॅकंट राहील म्हणजे तो वॅकंट, हे दोघं जे आहे ते ऑड नंबरला बसेल ना, कारण वॅकंट फ्लोअर इवन नंबरचा आहे, तर हे दोघंही ऑड नंबरला बसेल, तेव्हाच एक मधात वॅकंट फ्लोअर येईल ना. ठीक आहे, त्याच्यानंतर एवढं लक्षात ठेवायचं, हे दोघंही ऑड फ्लोअरला बसेल. आता हे कुठे ठेवू माहित नाही ना, त्याच्यामुळे समोर जात आहे. आपण पूर्ण क्वेश्चन एकदा पझल रीडिंग करू, मग त्याच्यानंतर ठेवता येतो. द नंबर ऑफ फ्लोअर बिटवीन द 2 वॅकंट फ्लोअर इज द सेम. आता क्लिअर लक्षात ठेवायचं, द नंबर ऑफ फ्लोअर बिटवीन द 2 वॅकंट फ्लोअर्स इज द सेम. जेवढे 2 वॅकंट फ्लोअरच्या मध्ये जेवढे फ्लोअर आहे ते सेम आहे कोणाच्या, ॲज द फ्लोअर नंबर्ड विच डी लाईव्स. त्याचं मिनिंग होतं डी ज्याही फ्लोअर मध्ये राहील तेवढेच वॅकंट फ्लोअर मध्ये फ्लोअर राहील. आता पहिली गोष्ट, जर वॅकंट फ्लोअर इवन नंबर आहे, सपोज एक तर वॅकंट फ्लोअर सेकंड येईल, एक तर 4th येईल, तर वॅकंट फ्लोअर मध्ये किती राहील, तर 1 राहू शकतं, किंवा 2 राहिला तर 6 राहिला, किती झाले मग 1 2 3. म्हणजे जे 2 वॅकंट फ्लोअर मध्ये आहे सगळे इवन नंबर आहे, तर ते ऑड नंबरने त्याच्या मदत फ्लोअर होईल. म्हणजे जर इथे डी घेतला तर इथे कोण येईल, इथे डी घेतला सेकंड फ्लोअरवर तर 1 फ्लोअर मदत येईल. त्याच्यानंतर एकदा डी इथे आहे, सी इथे आहे, किंवा या दोघांमध्ये वॅकंट फ्लोअर मध्ये किती राहील, 1 2 3, म्हणजे ऑड नंबरने इन्क्रीज होईल. ठीक आहे, आणि जेवढा डी मध्ये डी ज्या फ्लोअरवर बसेल त्या फ्लोअर मध्ये काय पाहिजे आपल्याला, वॅकंट फ्लोअरच्या मदत फ्लोअर्स पाहिजे. जेवढा डी बसला आहे, तर डी किती बसेल, जर डी 3rd फ्लोअरवर बसू शकतो, बरोबर आहे, 3rd फ्लोअरवर बसला तर मग वॅकंट फ्लोअर मध्ये 2 वॅकंट फ्लोअर मध्ये किती पर्सन पाहिजे, 2 वॅकंट फ्लोअर मध्ये 3 पर्सन पाहिजे, 3 पर्सन किंवा 3 फ्लोअर्स पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, ई डज नॉट लाईव्ह ऑन ऑड नंबर. ई डज नॉट, ई जो आहे तो इवन नंबरला बसतो. ई आहे का, तो ई ला इवन फ्लोअर देऊन आपण. ठीक आहे, ई इवन ला आहे. अँड एफ लाईव्ह बिलो ए. पुन्हा एफ जो आहे तो ए च्या खाली बसतो. तर मग एक पॉसिबिलिटी घेऊन घेऊ, ए इथं ठेवला म्हणजे ए च्या खाली 3 आहे, तर ठीक आहे, एफ कुठेतरी खाली बसतो, एफ खाली बसतो ए च्या.
ठीक आहे, आणि ई इवन नंबरला आहे. त्याच्यानंतर ओनली डी लाईव्स बिटवीन ई अँड एफ. आता क्लिअर केलं, जो डी बसतो कोणाच्या मधात, ई आणि एफच्या मधात डी बसतो, याचा अर्थ डी फक्त एकच, ओनली म्हटलं तर एकच फ्लोअर राहील कोणामध्ये, ई आणि एफ मध्ये, आणि ई ला E1 द्यायचा आहे आणि एफ जो आहे याच्या खाली आहे, बरोबर आहे. तर याच्या खाली E1 किती आहे तिथे ई ठेवून देऊ त्याच्यामध्ये, आणि ई आणि एफ मधात डी आहे. बघा ई कुठे आहे, ई कुठे ठेवू, ई कुठे ठेवू, ई सपोज मी ठेवला ई ला इथे ठेवला, E1 नंबर आहे ना, दुसरा ई इथे येऊ शकतो, दुसरीकडे कुठेच नाही आहे, ठीक आहे. आणि ईच्या जस्ट खाली डी ठेवतो आणि त्याच्या खाली एफ ठेवतो, कारण की एफ ला एच्या खाली ठेवायचा आहे. त्याच्यानंतर एफ इथे ठेवतो आणि डी इथे ठेवतो. मिनिंग काय आहे, एफ एच्या खाली आला आहे, ई E1 नंबरला आहे इथे, बरोबर आहे, आणि ई आणि एफ मध्ये डी एकटाच आहे. क्लिअर, ही झाली. आता तिसरी डायग्राम कुठे नाही निघत, आता इथे नाही निघत, ठीक आहे. दोनच डायग्राम चालू आपण, ठीक आहे. आता ही कंडिशन झाली का, वाचून घे जेवढं राहिलं तेवढं. एच लाईव्स ऑन प्राईम नंबर फ्लोअर. एच जो आहे तो प्राईम नंबरला आहे. आता याच्यात प्राईम नंबर किती आहे, 1 आहे का प्राईम, नाही, 3 होता गेला, 5 ऑलरेडी बसला आहे. तर एच साठी जागा आहे, एक तर एच इथे येतो, एच इथे आल्यावर हा प्राईम नंबर नाही, हा प्राईम नंबर नाही, हा प्राईम नंबर नाही, आणि हा प्राईम नंबर, म्हणजे एचचा फ्लोअर क्लिअर होतो इथून. एच कोणत्या फ्लोअरवर बसेल, तर एकतर एच 7th वर बसेल, नाही तर 11th वर बसेल, दोनच आहे ना. आणि मग हे लक्षात ठेवायचं, एच आणि जी मध्ये वॅकंट फ्लोअर, एक वॅकंट फ्लोअर आहे. तर सपोज पझल व्हायची आहे, समोर जाऊ. सी लाईव्स ऑन ऑड नंबर फ्लोअर. सी जो आहे ऑड नंबरवर बसतो, सी ऑड नंबरवर आहे, ठीक आहे ना. सी ऑड नंबरवर इथे लिहितो, ठीक आहे. वेगवेगळे आहे, सी ऑड नंबरवर आहे, जी ऑड नंबर, एच ऑड नंबर आहे. आता बघा मी एच इथे ठेवला, ठीक आहे. आणखी ही कंडिशन आहे, काय आहे ही कंडिशन राहिली ना, ही कंडिशन लिहितो मी आता. काय आहे ही कंडिशन, बी आणि डी मध्ये 3 फ्लोअर्स आहे, तर डी निघतो, बी ठेवावं लागेल ना. तर कोणत्या याच्यात, 1 2 3, बी कोणत्या फ्लोअरवर येईल, 7th, 1 2 3, बी 7th फ्लोअरवर येईल. क्लिअर झालं, बी 7th लाच येईल, बी 7th ला आहे, तर ही कंडिशन क्लिअर झाली. 3 फ्लोअर्स पाहिजे होते. त्याच्यानंतर दोन्ही याच्यात 3 फ्लोअर्स, पण वेगवेगळी आहे ना कंडिशन. त्याच्यानंतर बघा ही झाली आपली. त्याच्यानंतर ही होती ना, डी ची रिलेटेड कोणती होती, डी च्या रिलेटेड ही होती, थांब एक मिनिट, ही बघा. द नंबर ऑफ फ्लोअर्स बिटवीन द 2 वॅकंट फ्लोअर्स इज सेम. जे 2 वॅकंट फ्लोअर मध्ये जेवढे सेम आहेत तेवढेच फ्लोअर किती आहे, डी चा फ्लोअर नंबर आहे, डी चा फ्लोअर नंबर 3rd आहे. तर 2 वॅकंट फ्लोअर मध्ये 3 पर्सन बसतात. आता पहिला वॅकंट फ्लोअर E1 पाहिजे. हा वॅकंट फ्लोअर जर ठेवला मी, पहिला वॅकंट फ्लोअर, 2 वॅकंट फ्लोअर आहे, हा वॅकंट फ्लोअर ठेवला, तर 1 2 3 हा 10th पाहिजे, आणि 2च वॅकंट इथे, जर इथे वॅकंट ठेवला आहे, दुसरा इथं ठेवावा लागेल, कारण की त्याच्यामध्ये जेवढे डी चा फ्लोअर आहे तेवढेच वॅकंट पाहिजे, 1 2 3. क्लिअर, इथेही तेच होईल, हा वॅकंट आणि हा वॅकंट, त्याच्यामध्ये 3 फ्लोअर आहेत, तो डी चा नंबर 3 आहे. ठीक आहे, क्लिअर, इथे कोणाला नाही क्लिअर, ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही कंडिशन आहे, कोणती आहे, एच ऑडला आहे, जी ऑडला आहे, आणि एच जो आहे त्या एच आणि जी मध्ये वॅकंट फ्लोअर आहे. तर इथे तर बसू शकत नाही, एकच ठिकाण आहे एच आणि जी साठी. ही दोघेही ऑडला आहे, दोघांच्याही फ्लोअर मध्ये कोण आहे, वॅकंट फ्लोअर. बाकी ठिकाणी ऑलरेडी बसले आहे ना ते सगळे. आणि मग काय दिलं आहे, एच जो आहे तो प्राईम नंबर पाहिजे. 9 प्राईम आहे की 11 प्राईम आहे. एच साठी 7th होतं, 7th ऑलरेडी बी बसला आहे, तर एच एकदा इथे येईल, एकदा इथे येईल, दोन्ही वेगवेगळे. आणि जी इथे येईल, जी इथे येईल, जी ऑड आहे, त्यात जी आणि एच मध्ये एक वॅकंट फ्लोअर पाहिजे होतं, म्हणजे क्लिअर झालं इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कोण आहे, आता 2 पर्सन साठी जागा उरली आहे, कोणकोणत्या, 2 आहे, बरोबर आहे. E1 ला झाला, ही झाली कंडिशन, वॅकंट फ्लोअर हे झाले. त्याच्यानंतर सी ऑडला पाहिजे, या याच्यात 1 आणि 8 मध्ये कोणता आहे, सी इथे बसेल, बरोबर आहे. सी ला ऑड पाहिजे,
याच्यातही सी इथेच बसेल, तर दोन वेगवेगळे आहे ना. ठीक आहे, कंडिशन झाली का? कंडिशन एक राहिली सर, ही राहिली. ई आणि सी जवळ जवळ नाही पाहिजे, याच्यात ई आणि सी जवळ जवळ आली तर ही रॉंग आहे. ई आणि सी याच्यात कुठे कुठे आहे? वेगवेगळे आहे. ई इथे आहे, सी इथे आहे. क्लिअर? ही रॉंग का झाली? ई आणि सी आयदर जवळ जवळ नाही पाहिजे होते, आपण कंडिशन लिहिली होती. कोण राहिला? ए झाला, बी झाला, ए बी, सी झाला, डी झाला, ई झाला, एफ झाला, जी, एच, आय राहिला. आय फ्लोअर नंबर 8 वर बस. क्लिअर? ठीक आहे, क्लिअर झालं. तर आता याच्यात काय कन्फ्युजन होतं? फक्त वॅकंट फ्लोअर आणि एक कंडिशन होती की जेवढे वॅकंट फ्लोअरच्या मधात आहे तेवढे डीचा फ्लोअर नंबर आहे. ठीक आहे, केअरफुली रीडिंग केली. पहिल्यांदा नाही समजत आहे, बसत नाही आहे कुठे. फक्त आता पहिल्या याच्यात काय फक्त एज बसला होता, पण त्याच्यानंतर मग हळूहळू जसजसे आपण पझल करत गेलो, रीडिंग करत गेलो, केअरफुली रीडिंग केलं, सगळे कंडिशन लिहिल्या. सर्वात महत्वाच्या कंडिशन लिहिल्या, त्याच्यानंतर लास्टला क्लिअर झाली. ठीक आहे, तर प्रॉपर स्लोली जरी थोडं स्टार्ट आहे तर थोडा स्टार्ट स्लो करायचा, पण एकदा रीडिंग केल्यानंतर पुन्हा रीडिंग करायची. ठीक आहे, त्याच्यामुळे टाइम वेस्ट होतो. ठीक आहे, तर अशाच काही पझलसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ पुन्हा घेऊन येतो. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स.